ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. मालिकेमध्ये आता सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह येणार असते, परंतु ती टेस्ट पॉझिटिव्ह कशी येणार आणि त्याचबरोबर आता अर्जुन आणि सायलीचं बाळ सुभेदारांच्या घरात येणार असल्यामुळे पूर्णाची सुद्धा खूपच खुश असते. पूर्णाची प्रतापसुद्धा सायलीला ॲक्सेप्ट करतात आणि घरी आलेल्या प्रियाला आता पूर्णाची कायमचाच बाहेरचा रस्ता दाखवणार असते. परंतु हे सर्व काही कसं घडणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे सायलीला खूपच त्रास होत असतो. सायलीला सतत चक्कर येत असते आणि उलट्या व्हायला लागलेल्या असतात. तेव्हा कल्पना आता अर्जुनला सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते. ज्यावेळी अर्जुन सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो तेव्हा इकडे आता कल्पना खूपच खुश असते. तर पूर्णाची कल्पनाला खुश होण्याचं कारण विचारते. कल्पना पूर्णाजीला म्हणते की मला असं वाटते की सायली प्रेग्नेंट आहे. बघा ना पूर्णाई, तिची लक्षणंसुद्धा सेम टू सेम तशीच आहेत. देव करो आणि असंच घडू दे असं म्हणून कल्पना आता देवयाईकडे प्रार्थना करते. परंतु ज्यावेळी इकडे आता अर्जुन आणि सायली घरी परत आलेले असतात तेव्हा कल्पना खुश होतच सर्वच जण त्यांच्या समोर आलेले असतात. कल्पना अर्जुन आणि सायलीला पेढा भरवायला लागते आणि दोघांनाही म्हणते खूप चांगली आनंदाची बातमी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो कसली आनंदाची बातमी मॉम? त्याचवेळी कल्पना खूप मोठा गप्पेस्फोट करत अर्जुन आणि सायलीला सांगते की तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात आणि मी आजी. आता मात्र अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो आणि दोघेही एकमेकांकडे पाहायला लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो मॉम तू काय बोलतेस, तुला कळतं का? अगं असं काहीही घडलेलं नाही आहे. सायलीला फक्त खूप जास्त त्रास होत होता आणि डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या आहेत. थोड्या वेळाने सायलीला बरंसुद्धा वाटेल. तेव्हा कल्पना म्हणते अरे अर्जुन, तुला समजतं की नाही? लक्षणं तर सेम टू सेम तशीच दिसत आहेत ना. म्हणजे डॉक्टरनी सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट केली नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो प्रेग्नन्सीचा आणि सायलीला होणाऱ्या त्रासाचा इथे काय संबंध? तेव्हा कल्पना म्हणते अरे अर्जुन, तुला समजत नाही आहे, खरंच सायली प्रेग्नेंट आहे. तेव्हा आता कल्पनाला कसं समजवावं हे दोघांनाही खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर सर्वच जण आता आपापल्या कामाला निघून जातात. तर अस्मिताला प्रियाचा फोन आलेला असतो आणि अस्मिता ही बातमी आता प्रियाला सांगते. तेव्हा प्रियाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि प्रिया म्हणते अगं अस्मिता, आपल्याकडे खूप मोठा चान्स आहे. कारण अर्जुन कल्पना मामींना म्हणत होता की नाही की असं काहीही घडलेलं नाही आहे म्हणून आणि होणं शक्यच नाही. तर तू आता एक प्लॅन कर, मी जसं सांगते अगदी तसंच कर आणि कल्पना मामीला आता सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी सांग. म्हणजे आपला डाऊट क्लिअर होईल की अर्जुन आणि सायली दोघेही खोटे नवरा बायको आहेत ते. तेव्हा अस्मितासुद्धा आता प्रियाचा हा प्लॅन तिला पटलेला असतो. तर आता प्रियाच्या प्लॅननुसार अस्मिता तिकडे कल्पनाला म्हणायला लागते अगं मम्मा, आपण एक काम करूयात का? अर्जुन सतत असं म्हणतोय की असं काहीही घडलेलं नाही आहे. मग आपला जो हा प्रश्न आहे की सायली प्रेग्नेंट आहे की नाही हे आपण एका लेडी डॉक्टरला बोलवून चेक करून घेऊयात ना. म्हणजे आपला डाऊटसुद्धा क्लिअर होऊन जाईल. तेव्हा कल्पना म्हणते तुला केव्हापासून सायलीची काळजी वाटायला लागली? तर अस्मिता म्हणते काळजी वगैरे काही नाही, परंतु तुम्हा सर्वांना जो प्रश्न पडला आहे तो फक्त क्लिअर करायचा आहे, म्हणून मी म्हटलं, बाकी काही नाही. अस्मिताचं हे बोलणं आता कल्पनाला सुद्धा पटलेलं असतं. परंतु अर्जुन सायलीला हे नको असतं. अर्जुन सायली तिकडे कल्पनाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु कल्पना आता एका डॉक्टरला फोन लावते. इतक्यातच अस्मिता तिला थांबवते आणि म्हणते अगं, माझ्या ओळखीची एक डॉक्टर आहे, लेडी डॉक्टर, आपण तिला बोलूयात. आजही अश्विन अजून त्याने सायलीला चेकच केलेलं नाही आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जावं लागलं आहे ना. मग आपण काम करूया. आणि अस्मिता स्वतःच आता एका ओळखीच्या डॉक्टरला फोन करते, कारण त्यांनी प्रिया आणि तिने प्लॅनिंग केलेलं असतं. अगदी त्याचप्रमाणे ती डॉक्टरांना फोन करते आणि घरी बोलावून घेते. तर आता डॉक्टर आल्यानंतर सायली प्रेग्नन्सी टेस्ट करायला तयारच नसते, परंतु आता कल्पना जबरदस्ती करते, त्यामुळे सायली तिकडे तयार होते. आणि ज्यावेळी डॉक्टर प्रेग्नन्सी टेस्ट करतात त्यानंतर रिपोर्ट देऊन डॉक्टर काहीही न बोलता तिथून निघून जातात. तर कल्पना इकडे ते रिपोर्ट उघडून पाहते तर सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते. म्हणजे सायली खरोखरच प्रेग्नेंट असते. आता रिपोर्ट डॉक्टरांनी दिलेला असतो, त्यामुळे अर्जुन आणि सायलीला तर खूपच मोठा धक्का बसतो.
आता कल्पनाने सायली प्रेग्नेंट असल्याची बातमी सर्वांना देतात सर्वांना खूप जास्त आनंद झालेला असतो. आता आपल्या घराण्याला वारस मिळणार यामुळे पूर्णाईसुद्धा खुश झालेली असते. तर अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन आता सायलीला घेऊन वरती आलेला असतो. रूममध्ये आल्यानंतर अर्जुन पटकन रूमचा दरवाजा लॉक करतो. अर्जुन आता सायलीला रूममध्ये आल्यानंतर विचारतो की तुमचं कोणावरती प्रेम आहे का? हे पोटातील बाळ कोणाचं आहे? तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की मला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा काही एक अधिकार नाही, परंतु चुकून आपल्याकडून काही चूक तर घडली नसेल ना, असं अर्जुनला वाटायला लागलेलं असतं. परंतु त्याचवेळी सायली म्हणते, सर कधीतरी मला पण बोलू देत ना की माझं कोणावरती प्रेम आहे ना माझ्या पोटामध्ये बाळ आहे, कारण मी प्रेग्नेंटच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मग ते रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले असतील? सायली म्हणते मला माहिती नाही, परंतु तुम्ही जो गैरसमज करून घेतला आहे ना तसं काहीही घडलेलं नाही आहे. आता सायलीने हा डाऊट क्लिअर केलेला असतो, त्यामुळे अर्जुन खूपच खुश झालेला असतो. तेव्हा सायली आता अर्जुनवरती चिडलेली असते आणि म्हणते इतके दिवस झालं आपण एका कॉन्ट्रॅक्टवरती दोघेही एका रूममध्ये एका घरात सोबत राहत आहोत आणि इतक्या दिवसात तुम्ही मला एवढंच ओळखलं आहे का अर्जुन सर? या शहरातील तर तुम्ही नंबर 1 लॉयर आहात आणि साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की परंतु हे खोटे रिपोर्ट बनवले कोणी असतील? तेव्हा तिकडे आता सायली खूप मोठा गौप्यस्फोट करते आणि सायली आता अर्जुनला सांगायला लागते या घरात आपल्या मागे हात धुवून लागणारं कोण आहे? अस्मिताताई, आणि अस्मिताताईला साथ देणारी प्रियाच. नक्कीच हे काम त्या दोघींचं असणार आहे. आता मात्र अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि अर्जुनचे जे काही संशय असतात ते सर्व सायलीने क्लिअर केलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो चला पटकन मिस सायली आपण खालती जाऊया आणि सर्वांना सत्य काय आहे ते सांगूया. तेव्हा सायलीच्या डोळ्यातून आलेलं पाणी पाहून अर्जुन थबकतो आणि सायली म्हणायला लागते की थोडा वेळासाठी का होईना सर्वच जण किती खुश झाले होते सर, परंतु प्रत्येक वेळी माझ्यामुळे काही ना काही प्रॉब्लेम असे घडतात की मी सर्वांचे आनंद हिरावूनच घेत आले आहे. हे सर्व काही माझ्या बाबतीत का घडतं? माझं नशीब इतकं फुटकं कसं काय आहे? असं म्हणत सायली रडायला लागलेली असते. इकडे आता अस्मिताने फोन करून सर्व काही प्लॅनिंगनुसार केलेलं असतं आणि प्रियाला सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. तर पूर्णाची आता प्रियाला पाहताच प्रियाला म्हणायला लागते तन्वी तू इथे कशी काय? तेव्हा प्रिया म्हणायला लागते अस्मिताने मला हे आनंदाची बातमी सांगितली की सायली प्रेग्नेंट आहे. परंतु त्याचवेळी पूर्णाची मान खाली घालते आणि म्हणते की माझ्या प्रतिमेचं स्वप्न मी कधीही पूर्ण करू शकले नाही. तुझं आणि अर्जुनचं लग्न आता नाही होऊ शकत, कारण मी सायलीच आता या घराण्याला वारस देणार आहे. आणि पूर्णाची आता तिकडे प्रियाला बजावून सांगायला लागते. ती म्हणते आता सायलीच्या पोटामध्ये सुभेदाराचा वारस वाढतो आहे, अर्जुनचं बाळ आहे आणि तिला त्रास झालेला आता मला कधीही सहन नाही होणार. त्यामुळे मी तुला आता बजावून सांगते आहे तन्वी की आता तुला हे समजून घ्यायला हवं की अर्जुन तुझा कधीही होऊ शकत नाही, तुझं आणि अर्जुनचं कधीही लग्न होऊच शकत नाही. तेव्हा आता पूर्णाची लगेचच पलटून सायलीच्या बाजूने बोलत असते. हे ऐकून आता प्रियाला खूप मोठा झटका बसतो. तर इकडे आता पूर्णाची कल्पनाला सांगायला लागते की सायलीसाठी काहीतरी गोडधोड बनव आणि त्यामध्ये खूप सारे काजू बदाम सुद्धा घाल, म्हणजे बाळ खूप छान होईल. तेव्हा कल्पना आता आश्चर्याने पूर्णाईकडे पाहायला लागते आणि म्हणते पूर्णाई तुम्ही हे बोलताय? तेव्हा पूर्णाजी म्हणायला लागते की किती दिवस मी माझ्या नाचणीवरती रागावून राहणार आहे? अगं आता ती तर या घराण्याला वारस देणार आहे ना, मग मी तर आता पणजी होणार आहे. मग मी आता सायलीवरचा राग विसरून जायला हवा की नाही? इतक्यातच तिथे अर्जुन खालते आलेला असतो आणि सर्वांना हाक मारायला लागलेला असतो. तेव्हा कल्पना येते आणि म्हणते काय झालं अर्जुन? सायलीला काही झालं आहे का? परत चक्कर येते का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही सायलीला नाही, परंतु मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा आता अस्मिता आणि प्रियाला असं वाटत असतं की अर्जुन सर्व काही खरं सांगेल की त्यांचं नातं कसं खोटं आहे ते आणि त्यांचा प्लॅन बरोबर वर्क केलेला असेल. परंतु सायली आणि अर्जुन दोघेही काहीतरी बोलणार इतक्यातच पूर्णाची सायलीला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा सायलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं की आता पूर्णाची सर्व काही विसरून परत एकदा सायलीचा स्वीकार केलेला असतो आणि पूर्णाजीचा आनंद सायलीला हिरावून घेण्याची इच्छाच नसते. परंतु अर्जुन सायलीला म्हणत असतो आपल्याला खरं काय ते सांगावंच लागेल. पूर्णाची आता कल्पनाला सांगते की सायलीची दृष्ट काढ आणि कल्पना सुद्धा खूपच खुश असते. ती सायलीला म्हणायला लागते हे रिपोर्ट्स म्हणजे देवी आईने दिलेला आपल्याला आशीर्वाद आहे.
अर्जुनने तुला या घरात आणलं, कल्पनाने तुझा स्वीकार केला, परंतु आत्तापर्यंत मी तुझा फक्त तिरस्कार करत राहिले. परंतु जोगती जे म्हणाली होती तेच खरं होतं. सायलीकडूनच जर या घराण्याला वारस मिळणार असेल, अशी देवीची जर इच्छा असेल, तर मी तिच्या इच्छेपुढे काहीच नाही, असं म्हणून पूर्णाजीने आता सायलीला परत एकदा घट्ट मिठी मारते. अर्जुन आणि सायली आता एकमेकांकडे पाहत असतात. अर्जुन मनात म्हणत असतो, परंतु हे सर्व काही खोटं आहे, हे लवकर क्लिअर करायला हवं, नाही तर खूप मोठा गोंधळ होऊन बसेल. तर तिकडे आता इतक्यातच पूर्णाजीने रविराजांना बोलावून घेतलेलं असतं आणि रविराजांना पाहून प्रियाला धक्का बसतो. रविराजांना पाहून आता रविराज आलेलेच असतात, तेव्हा पूर्णाजी आता म्हणायला लागते, रविराज मला माफ करा, प्रतिमेचा शब्द मी पाळू नाही शकले, परंतु आता देवी आईची ही इच्छा आहे की सायलीकडूनच आपल्या घराण्याला वारस मिळणार आहे. त्यामुळे तन्वीचं लग्न अर्जुनशी कधीही होऊ शकत नाही. आणि प्रियाला आता पूर्णाजी सांगते की जोपर्यंत आता सायलीला बाळ होत नाही, तोपर्यंत तू या घरात यायचं नाही, कारण सायलीला त्रास झालेला आता मला बघवणार नाही आणि ज्या कुणाकडून सायलीला त्रास होईल त्याला मी शिक्षा करणार आहे. आता मात्र प्रिया आणि अस्मिताला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन सायली आश्चर्यानेच पूर्णाजीकडे पाहायला लागतात.